टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला मोठा फटका जो आहे तो पावसाचा बसताना आपल्याला पाहायला मिळतो। लातूर जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण रस्ते जे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। निलंगाकडून कासार शिरशी मार्गे कर्नाटकात जाणारी जी वाहतूक आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या लिंबाळा गावाजवळचं हे तेरणा नदीचं दृश्य आहे। आपण पाहू शकतो तेरणा नदीला मोठा पूर आला आहे आणि नदी पात्र सोडून नदी वाहते आहे। म्हणजे नदी पात्र जेवढं आहे त्यापेक्षा 4 ते 5 पटीनं पुराची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे लिंबाळा गावाजवळचा जो पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली आलेला आहे आणि म्हणून गेल्या 24 तासांपासून या रस्त्यावरून होणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। या रस्त्यावर जे आहे ते पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कसल्याही पद्धतीने या रस्त्यावरून वाहनं जाऊ नयेत किंवा कोणीही या पुलावरून गावामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी म्हणून सुरक्षितता म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर लक्षात घेतलं तर हीच स्थिती लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगा तालुक्यामध्ये असलेल्या अनेक ग्रामीण रस्त्यांची आहे, जी रस्ते ओढ्याच्या पुरामुळे किंवा नदीच्या पुरामुळे पाण्याखाली आलेले आहेत आणि त्यामुळं अनेक गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नदीकाठची पिकं जी आहेत ती पूर्णपणे वाहून गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यातला एक प्रमुख रस्ता असलेला निलंगा ते कासार शिरशी हा महामार्ग जो आहे तो गेल्या 24 तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे आणि या रस्त्यांवरचे जे काही पूल आहेत किंवा रस्ते आहेत ते पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।